पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्याचे दाखवणारे काही मोजके फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केले, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे। आज सकाळी लोकशाही मराठीच्या टीमने संबंधित भागाची पाहणी केली असता कचऱ्याची परिस्थिती कालसारखीच जैसे थे असल्याचं दिसून आलंय। केवळ कारवाईचे नाटक करून आणि फोटो व्हिडिओचे शूटिंग करून पालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता व्यक्त होतोय। कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता फक्त सोशल मीडियावर स्वच्छतेचा आव आणून पालिका मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसतंय। याविषयी स्वतः किशोरी पेडणेकर यांनी देखील पालिकेच्या या सगळ्याच कारभारावरती ताशेरे ओढले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, झू चौपाटीवरती ज्या पद्धतीत लोकशाहीनं मोहीम सुरू केलेली आहे, रिअलिटी चेक करत आहेत। आज 19वा दिवस आणि तिथल्या कचऱ्याची संपूर्ण परिस्थिती जैसे ते आजही पाहायला मिळते। पण मात्र पालिका प्रशासन एक वेगळंच ट्विट जे आहे ते आज केलेलं आहे। स्वतः तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीत तिथला साफ केलेला कचरा दाखवत आहे आणि लोकांची कशा पद्धतीत दिशाभूल केली जात आहे आणि फसवणूक जी आहे ती पालिकेकडनं केली जात आहे। आज चॅनलवाले ह्याच्या आधी फार अगदी जे सत्तेत आहेत त्या लोकांचं काही बरं करण्याचा प्रयत्न नक्की केले, पण आज चॅनलवाल्यांना पण कळायला लागलं की सगळी दिशाभूल आहे। मी स्वतः येऊन तुमच्याबरोबर पाहिलंय 17-18 दिवस जर कधीच कचरा आला नाही असला तिथले नागरिक सांगतायत कधीच आला नाही गेल्या 50-60 वर्षात। म्हणजे काँग्रेसचं राज्य, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं राज्य, आता तुमच्या राज्यात एवढा टनानी कचरा येतोय तरी तुमच्या कानापर्यंत टनाटन नागरिकांचं ऐकायला जात नाही। हा केवढा बेजबाबदारपणा आहे। जेव्हा सत्ताधारी धारेवर धरतील, सत्ताधाऱ्यांनी, महापौरांनी, स्टँडिंग चेअरमन काय फक्त हे पास करायला आहे काय? बाकी गपचूप, सगळा गपचूप चाललंय। स्टँडिंगला विचारा ना, तुझं काम नाही का? सभागृह नेत्यांना विचारा, तुमचं काम नाही का? महापौरचं काम नाही का ते बघायचं? महापौर अजून पण पाहणीसाठी गेला नाही। 8 किलोमीटरचा तो जू परिसर आहे, इतका टनानी कचरा। काय उत्तरं दिल्यात मी ऐकली, तिकडे कुठेतरी समुद्रात, पण तेव्हाही समुद्रात जात नव्हती। तुम्ही सत्तेत आल्यावर समुद्रात जायला लागली आणि कचरा करायला काही सांगता? तुम्ही नाले साफ नाही केले, ईस्टर्न, वेस्टर्न आणि सिटीच्या नाल्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा। या सगळ्या झू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्याकडे महापालिकेचं आज तरी लक्ष जातं का, याकडे लोकशाहीचं लक्ष राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना पालिका प्रशासन मात्र प्रत्यक्षात काम करण्याऐवजी प्रसिद्धीच्या फेऱ्यात अडकलेत। लोकशाही मराठीच्या दणक्यानंतरही जर प्रशासनाला पूर्णपणे जाग येत नसेल तर पालिकेचा हा निष्काळजीपणा आणखी किती काळ सहन करायचा, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत। बीएमसी खुद चोर है। ये कचरा इधर का इधर ही रख के चले जाते हैं, वही कचरा पानी में वापस जाता है। तो उसका मीनिंग क्या हुआ? तुम ट्रैक्टर लगाया है तो लेके जाओ। कॉन्ट्रैक्टर को पैसा मिल जाता है, उधर से पैसा घर पे पहुंच जाता है, वही हिसाब होता है। अभी नितिन गडकरी बोल रहा है मैं अमेरिका जैसा रोड बनाऊंगा। अरे तूने क्या बनाया है? रोड सब टूट गए। प्रकृति के द्वारा हाईटाइड आती है तो एक कचरे को अंदर लेके जाती है, जो बीच क्लीन हो जाता है। ये बेचारे वर्कर लोग भी खूब मेहनत कर रहे हैं, बट उससे ये ह्यूमनली पॉसिबल नहीं है कि आप मैनुअली, कोई पॉसिबल ही नहीं है कि आप कचरे को इतना, क्योंकि सागर देवता सारा गंदगी को बाहर फेंक देता है। अभी इसके लिए हमारी सरकार को, हमारे ब्यूरोक्रेट्स को डेवलप कंट्री में जाके उनको देखना होगा कि किस तरह से वो लोग अपने बीचेस को क्लीन रखती है। हमारी मीटिंग बीएमसी कमिश्नर के साथ में हुई थी, तो बीएमसी कमिश्नर ने 4-5 साल पहले बोला था हमने मैकेंजी को अपॉइंट किया है। मैकेंजी को अपॉइंट करने के लिए 26,000 करोड़ रुपया का SWP प्लांट लगाने की बात की थी उन्होंने। बोले कि आप देखते रहो 4-5 साल में सारा चीज ठीक हो जाएगा। बट उस बजट के पैसे का आउटपुट किधर है, आउटकम किधर है, वो कुछ दिखता नहीं है। इंटरनल कंट्रोल होना चाहिए कि ऑटो मोड में दैट शुड बी नोन टू पब्लिक।
सो वो पता नहीं, वो सिस्टम लगाना चाहिए. आई बिलीव अमित सातम जी इज वेरी इंटेलिजेंट पर्सन, वेरी डायनामिक पर्सनालिटी, एंड वो अगर थोड़ा टाइम और एनर्जी लगाए तो इसको आराम से वो कर सकते हैं. बिकॉज आई नो हिम सिंस लास्ट 20 years. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.